सर्व वाचक गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 135 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी अवतार घेतल्यानंतर ही सृष्टीची निर्मितीचा उद्देश, स्वतःच्या अवताराचा उद्देश ज्या तत्त्वज्ञानातून सांगितलं आणि ज्या तत्त्वज्ञानातून ह्या जीवाकडून अपेक्षा केली की परमेश्वरांनी जीवानी ह्या परमेश्वराला प्राप्त करावं आणि ते प्राप्त करण्याच्या उद्देशाने परमेश्वर वाडोवेळी फिरले. अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. ते तत्त्वज्ञान जोपर्यंत आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत परमेश्वर भक्ती काय आणि त्या भक्तीतून आपल्याला मिळवायचं आहे काय हे आपण समजू शकत नाही, जाणू शकत नाही. त्या अनुषंगाने गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या चारही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं. त्यानंतर परमेश्वरांनी जे तत्त्वज्ञानातून निर्णयात्मक असे तत्त्व सांगितले, सिद्धांत सांगितले, ते आपण अभ्यासले. आणि त्यानंतर ह्या जीवानी परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेली भक्ती, त्या भक्तीतून आपल्यामध्ये काय बदल करून घ्यायचा आहे, कोणत्या पद्धतीचा आचार करायचा आहे, कोणते तत्त्व सिद्धांत पाळायचे, काय त्याग करायचा आहे, हे नेमकं आणि अचूक परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु तरीही धर्म आणि धार्मिकता करत असताना अभ्यासाचा अभाव, अन्यथा ज्ञानाचा पगडा, आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम या अनुषंगाने आपण खऱ्या धर्मापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा पोहोचलेलो नाही आहे. आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य वासनिक, सर्वसामान्य नामधारक जो आहे, का जो आपल्या संसारामध्ये राहत असताना धर्म आणि धार्मिकता सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, त्याला समोर ठेवून आपण हे तत्त्वज्ञान जसं आहे तसं आणि थोडक्यात त्याला समजेल असं याचं चिंतन करत आहोत. कारण आचाराच्या अनुषंगाने विचार करत असताना असे अनेक आचार किंवा अनेक तत्त्व आणि सिद्धांत असे आहे की जे आपण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना ते पाळू शकतो, करू शकतो. परंतु त्याची जाणीव आणि ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्ञान हा विषय खूप मोठा असल्याकारणाने त्या ज्ञानाच्या पलीकडे त्याग, त्यागाच्या पलीकडे आचार, अशा पद्धतीचा हे तत्त्वसिद्धांताची मांडणी आणि आपल्या मनामध्ये तो एक न्यूनगंड किंवा एक भीती निर्माण झालेली आहे की ती मोठं ज्ञान आहे, ते आपण कसं मिळू शकतो किंवा आपल्याला मिळेल की नाही. त्या अनुषंगाने परत त्यागाचा विषय येतो तेव्हा आपण त्याग करू शकत नाही. कारण सांसारिक जीवनामध्ये जगत असताना दृष्टपर भक्ती करणारे अनेक जीव आपल्याला दिसतात. प्रत्येक जीव जो या भक्तीमध्ये आलेला आहे, परमेश्वर भक्तीमध्ये लागण्याच्या अगोदर अपेक्षा किंवा हेतू हा दृष्टपरच असतो. परंतु जसजसे धर्माच्या ज्ञानाची जाणीव त्याला होते, ओळख होते, परमेश्वर भक्तीची त्याला प्रचिती येते, त्यावेळेस तो हळूहळू पुढे पुढे अवस्थेत बदलत जाऊन एक विशिष्ट अवस्थेला, एक अध्यात्माच्या अवस्थेला, परमेश्वराच्या प्रवृत्तीच्या आणि कडाच्या अवस्थेला आपण पोचत असतो. कोणताही जीव लगेच भक्तीला लागला, अदृष्टपर किंवा अहेतुक भक्ती करत असताना लगेच परमेश्वराला प्राप्त केला असं होत नाही. कोणत्याही गोष्टीची एक अवस्था असते आणि त्या अवस्थेनुसार त्याचं तत्त्वज्ञानाकडं पाहण्याची नजर, तत्त्वज्ञानाकडं बघण्याची दृष्टी निर्माण होत असते. जसं एखाद्या समारंभात आपण जातो, त्या समारंभात गेल्यानंतर खूप गर्दी असते, एखादी सुंदर मुलगी आपल्याला पाहायला भेटते, तर त्या सुंदर मुलीकडं प्रत्येकाची पाहण्याची नजर, दृष्टी तो कोणत्या अवस्थेत आहे त्यानुसार बनत असते. एखादा मुलगा असेल तर तो स्वतःची अर्धांगिनी म्हणून तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करील.
एखादी आई असेल तर मलासुद्धा अशी सुंदर मुलगी असली तर, किंवा वडील असेल तर एखादी आपल्याला अशी सुंदर सून असेल, मुलगी असेल तर, एखादी वयस्कर व्यक्ती असेल तर ते म्हणणं इतकी सुंदर अशी मला नात असती तर कोणत्या अवस्थेत आहोत त्या अनुषंगाने मुलगी एकच जरी असली तरी त्याची विचार, त्याची दृष्टी बदलत असते. तसंच पुरुषाच्या अनुषंगाने घ्या, मुलाच्या अनुषंगाने घ्या, किंवा एखाद्याच्या घटनेच्या अनुषंगाने घ्या, एखाद्या जागेच्या अनुषंगाने घ्या, का आपण कोणत्या अवस्थेत आहोत. तसं नामधारकाची अवस्था कोणती असते, कशा पद्धतीची असते आणि त्याची नजर धर्माकडं किंवा धार्मिकतेकडं कशी असते. एक दृष्टपर मला सांसारिक सुखं मिळावेत. या सांसारिक सुखं मिळवत असताना माझ्या कुटुंबाला प्रगती व्हावी, आणि प्रगतीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी जरी असली तर एक सर्वसामान्य जो विचारधारा आहे, मला घर व्हावं, गाडी व्हावी, पैसा असावा, इस्टेट असावी, ही एक सर्वसाधारण सुखाची व्याख्या सर्वसामान्य व्यक्तीने केलेली असते. परंतु तीच त्याला थोडीशी जाण झाली, ज्ञान झालं, आणि ज्ञान झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला कळतं की परमेश्वर भक्ती काय, देवता भक्ती काय, जीव भक्ती काय, सृष्टी का आणि कोणी निर्माण केली, कशासाठी केली, आपण जन्माला यायच्या अगोदर होतो कुठं, आलो कोणत्या उद्देशाने, आणि हे करत असताना मग परमेश्वर भक्तीकडं तो वेगळ्या दृष्टीनं बघायला सुरुवात करतो. तोच आणखीन आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाने म्हणा किंवा संगतीने म्हणा थोडासा जास्त अभ्यासाला लागल्यानंतर तो वासनिक अवस्थेत येतो. मला देव हवा, देव माझा, मी देवाचा, अशा प्रवृत्तीपर्यंत, अशा अवस्थेपर्यंत तो पोचतो. आणि त्यानंतरही पुढची अवस्था की सकळे संपत्ती, असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती, या अवस्थेला पोचल्यानंतर तो साधक म्हणून मग परमेश्वर भक्तीला लागत असतो. ही जागृती, हे प्रबोधन करण्याचा उद्देश ठेवून आपण जे नामधारक आहे ते नामधारक कसे वासनिक अवस्थेत पोचतील आणि वासनिक आहे ते कसे दीक्षित अवस्थेत पोचतील, अशा अनुषंगाने सर्वसाधारण व्यक्तीला समोर ठेवून, सर्वसाधारण सद्भक्ताला समोर ठेवून आपण या तत्त्वज्ञानाची मांडणी करत असतो, चिंतन करत असतो. अनेक सत्संगापासून आपण आचाराच्या अनुषंगाने विचार करत आहोत. ह्या जीवाने ज्या अवस्थेत आपण आहोत, नामधारक असेल, सांसारिक जीवनात असेल, वासनिक अवस्थेत असेल, तर कशा पद्धतीनं तो आचार करू शकतो, त्या ज्ञानाकडे कोणत्या दृष्टीनं, कशा पद्धतीनं बघू शकतो, आणि आपली दृष्टी जी आहे, आपली जी अवस्था आहे ती कशी तो बदलू शकतो. कारण अवस्थेवरती, अनुभवावरती, ज्ञानावरती ह्या साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. ज्ञान, अनुभव, मार्गदर्शन, यातून प्रचितीला आलेलं तत्त्वज्ञान, त्यानंतर आपली दृढता आणि समर्थवादावरती निष्ठा, आणि त्यानंतर जे आपलं अनन्यभावे परमेश्वराला शरण जाणं आहे, ते खरं शरण जाणं आहे. दृष्टपर हेतूनी काहीतरी अपेक्षेने आपण परमेश्वराच्या भक्तीला लागलो, ते शरण जाणं नव्हे, कारण ती देवतेचीच भक्ती आहे. यावरती अनेक सत्संगामध्ये आपण प्रकाश टाकलेला आहे. परंतु ह्या अवस्थेला जाणं ही खरी परमेश्वर भक्ती आहे. परंतु त्या अवस्थेला जीव सहजासहजी जाऊ शकत नाही. परमेश्वराने सांगितलं आहे, या जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. कोणीतरी केव्हा तरी कुठंतरी परमेश्वराच्या प्रवृत्तीनं, परमेश्वराच्या कडेने किंवा परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने बोध आणि बोधशक्ती दिली तर तो हा जीव समजू शकतो, जाणू शकतो. आणि म्हणून आपण एकामेकाला समजून घेऊन, जाणून घेऊन एकामेकाला ते देणं घेणं ही आपल्या अध्यात्माची एक ड्युटी आहे, कर्तव्य आहे. या अनुषंगाने आपण सत्संग घेत असतो. या सत्संगाला अनेक सद्भक्तांचा खूप मोठा असा प्रतिसाद लाभत असतो, प्रतिक्रिया देत असतात. त्यातून अनेक लोक, अनेक सद्भक्त अभ्यासाला लागलेले आहे. ज्याला आवड नाही त्याला आवड निर्माण झाली, ज्याला आवडीतून जो अभ्यास करत नव्हता तो अभ्यासाला लागलेला आहे. उपदेश म्हणजे काय, अभ्यास म्हणजे काय, सूत्रपाठ, लीळाचरित्र म्हणजे काय, आणि छोटे छोटे प्रश्न असतात सांसारिक जीवनामध्ये जगत असताना. त्या प्रश्नांचे उत्तर जसजसं आपण सत्संग ऐकायला सुरुवात करू तसतसे आपोआपच ते सत्संगातून ते प्रश्नांचे उत्तर आपल्याला भेटत असतात. आणि सर्वसामान्य सद्भक्तांना समोर ठेवून आपण वेगवेगळे उदाहरणं देऊन हे सत्संग घेत असल्यामुळे याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे. तर तो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला त्यांच्या प्रतिक्रियेतून लाभत असतो.
कोणी अभ्यास करत नव्हतं, अभ्यासाला लागलेलं आहे, त्यातून प्रश्न त्यांचे जे आहे ते निकाली निघून पुढं पुढं सरकत आहे आणि आपल्याला अपेक्षा आहे की यात अडकून न राहता पुढच्या अभ्यासाला त्यांनी सुरुवात करावी. परंतु ती पुढचा अभ्यास घेईल कोण? आत्तापर्यंत अनेक साधुसंत आपल्या संपर्कात प्रत्येकाच्या असतात, परंतु आडात नाही तर पोऱ्यात कुठून येईल अशा पद्धतीनं साधुसंतांचा जेवढा फायदा मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे तो आपल्याला भेटत नव्हता. परंतु या सत्संगातून एक अशी जमेची बाजू निदर्शनास आली का जे लोकांना अभ्यासाचा कोणत्या प्रकारचा गंध नव्हता, त्याला आवड लागल्यानंतर तो अभ्यासाला सुरुवात केली आणि मग त्याला पुढची भूक आपोआप निर्माण झाली. सूत्रपाठ, आता आपण सूत्रपाठावरती आचाराच्या अनुषंगाने सर्वसामान्य व्यक्तीला समोर ठेवून याचं तत्त्वज्ञान चिंतन आपण करत आहोत. परंतु काही जे सद्भक्त आहे त्यांना त्याच्या पुढची भूक लागून मग साधुसंतांना आपल्या गुरुजनांकडे जाऊन मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. स्थळाच्या पोथीला काही सद्भक्तांनी अभ्यासाला सुरुवात केलेली, घोक घ्यायला सुरुवात केलेली. हे खूप जमेची बाजू आहे आणि हाच आपल्या सत्संगाचा मूळ उद्देश असल्या कारणाने तो काही अंशी सफल होतो आहे. परंतु आपल्याला आवड आणि सातत्य ह्या दोन्ही गोष्टीचा जेव्हा संयम आपण ठेवतो त्याच वेळेस ह्या आपल्याला प्राप्त होऊ शकतात. कारण कधीतरी केव्हा तरी कुठंतरी ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे, तर सातत्य अत्यंत महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस आपण असे तव करी पडे तव धावे या सूत्रापर्यंत आलो होतो का देहामध्ये जीव आहे तोपर्यंत आपण स्मरण करत राहिलं पाहिजे आणि देहधरणीवर पडेपर्यंत ईश्वर शोधणी केली पाहिजे. देहपर्यंत पुरुष उरलाचे असे या सूत्रापर्यंत आलो होतो. हे पुढचं सूत्र आपण घेतलं आहे. तर देहावधीचे जे दोष आहे हे प्रायचित्त आहे. हे आपला देहाने आपण केलेले म्हणून देह असेपर्यंतच आपण माफी मागितली पाहिजे, आपण त्याची कबुली केली पाहिजे. बघू केव्हा तरी कुठंतरी केव्हा तरी हा युगो जो आहे तो आड येत असल्यामुळं आपण पुढं ढकलत असतो, तर त्याला काही अर्थ नाही आहे. तर त्याला ऊर म्हणजे हे देह असेपर्यंत ती एक संधी असते, कारण त्या संधीचा शेवट या सूत्रातून आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेला आहे आणि त्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. प्रायचित्ताच्या अनुषंगाने आपण घेत असतो, परंतु ज्या व्यक्तीच्या अनुषंगाने आपण सांसारिक जीवनात व्यावसायिक जीवनात जगत असताना असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. काही चुका झाल्या की आपण लगेच माफी मागून सॉरी म्हणून त्याच्याकडं, ते एक प्रकारचं प्रसव मोडणं म्हणा किंवा प्रायचित्तच असतं. तर ती जर सवय आपण लावली तर छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला त्याचा संस्कार आपल्यावरती पडेल आणि एक तर चुकी न करण्यासाठी आपण प्रयत्न करू, पण कळत न कळत आपल्याकडून झालीच चुकी तर आपण लगेच त्वरित त्या चुकीची माफी मागून प्रसव मोडून ते थांबू. कारण एक चुकी जर आपण सांभाळत बसलो तर ती दुसरी चुकी त्या चुकीला निमित्त ठरून बनत असतो. जसं अविधीने अविधी घडत असतो तसं एका चुकीतून दुसरी चुकी, एक खोटं लपवण्यासाठी जसं 10 खोटं बोलावं लागतं, तशा पद्धतीनं ह्या गोष्टी पुढं न वाढू देता लगेच निकाली लावायच्या असतात. आणि ही परमेश्वराने खूप मोठं गिफ्ट आपल्याला आपल्या तत्त्वज्ञानात दिलेलं आहे. आपली चुकी कबूल करणं, ती माफी मागणं आणि जरी नाही जमलं तर त्या देहापर्यंत देह असेपर्यंत त्याला ऊर किंवा त्याला शेवट परमेश्वराने सांगितलेला आहे. तर या गोष्टीचा आपण शेवटपर्यंत विचार न करता त्याच वेळेस ते करत राहिलो तर आपलं डोकं कधीही, आपली बुद्धी कधी रिकामी राहील आणि स्मरणासाठी आपण जास्त वेळ देऊ. कारण एखादी गोष्ट घटना घडली तर आपल्या डोक्यातून ती सहजासहजी मनातून सहजासहजी जात नाही आणि मग त्यामध्ये आपण इतकं गुंतून जातो का आपलं जी एकाग्रता आहे ती भंग पावते. म्हणून न्यूट्रल किंवा आपलं डोकं रिकामं ठेवण्यासाठी या अशा दोषात्मक ज्या गोष्टी आहे त्या निकाली काढण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. जसं आपल्या मोबाईलमध्ये एक्सेस डाटा खूप असतो, मग आपण ते डिलीट करून टाकतो, फ्लश करून टाकतो, कारण गरज नसताना आपण विनाकारण त्या मोबाईलमध्ये तो डाटा ठेवण्यात काही अर्थ नसतो. तशा पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये कारण नसताना जर एक्सेस डाटा, एक्सेस विचार, अविचार, नकारात्मक विचार जर राहत असेल तर चांगले विचार येण्याला अडथळा निर्माण होतो. म्हणून आपण ते फ्लश केलं पाहिजे, काढून टाकत राहिलं पाहिजे. आणि हे कधी निघेल? आपण आपल्या मनाने कधीच निघू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या संदर्भात आपल्याकडून ती चूक झाली आहे किंवा ज्या संदर्भात आपल्याकडून जी गोष्ट झालेली आहे त्या संदर्भातच त्याचा निकाल आपल्याला लावून टाकावा लागेल आणि डोक्यातून काढून टाकावा लागेल.
अन्यथा ते डोक्यात सतत राहील. हा कचरा आपण आपल्या डोक्यातून आपल्या मनातून काढण्याची जर दररोज सवय लावली तर नक्कीच आपली स्वस्थता भंग न होता आपण स्मरण, चिंतन, अभ्यास योग्य पद्धतीनं करू शकतो. तर अशा पद्धतीनं परमेश्वरांनी देहापर्यंत पुरुष उरलाचे असे या सूत्रातून आपल्याला सांगितलं आहे. आता पुढचं सूत्र आहे, असे तो करी पडे तो धावे. अत्यंत सुंदर असं सूत्र परमेश्वरांनी सांगितलं आहे. देहामध्ये जीव जोपर्यंत आहे, आपण जिवंत जोपर्यंत आहे, थोडक्यात शेवटपर्यंत आपण स्मरण, चिंतन केलं पाहिजे. आणि परमेश्वर काय आहे, परमेश्वराने सांगितले तत्त्वज्ञान काय आहे, ते कितपर्यंत आपल्याला कळतंय, समजतंय, त्याची प्रचिती कशी येते, याची शोधणी आपण परमेश्वराच्या अनुषंगाने करत राहिलो पाहिजे. कारण शेवट कधीच नसतो. सत्य इतकं मोठं आणि इतकं दूर असतं आपल्यापासून, तर त्यापर्यंत आपण सहजासहजी जाऊ शकत नाही. म्हणून शेवटपर्यंत ही शोधणी, शेवटपर्यंत स्मरण, चिंतन पडेपर्यंत आपण करत राहिलो पाहिजे. आणि ती सवय आत्तापासून आपल्याला इंद्रियांना लावावं लागेल. मग आपण झोपल्यानंतर, पडल्यानंतर, आजारी पडल्यानंतर, थकल्यानंतर आपण करू असं जर म्हटलं तर कधीच होत नाही. ज्या गोष्टीचं आपण आयुष्यभर चिंतन केलं तीच गोष्ट आपल्याला पुढं येत राहणार आहे. ती आपल्या डोक्यातून कधीच जाऊ शकत. म्हणून स्मरणाची, अभ्यासाची, परमेश्वर भक्ती, श्रवण भक्तीसुद्धा जी आहे ऐकण्याची, कारण आज ती खूप उपलब्धता आहे. मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, साधू संतांचं सत्संग, लीळा किंवा सूत्रपाठावरती, तत्त्वज्ञानावरती खूप असं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते जर आपण आवड निर्माण केली ऐकण्याची तर नक्कीच ती एक भक्ती आपल्याला, तिची सवय लागेल आणि त्या सवयीतून आपण आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकतो. म्हणून जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत हे आपलं सातत्य राहिलं पाहिजे. करू, पाहू, ही वेळ नाही आहे असं जर विचार करत राहिलं तर कधीच आपली वेळ येऊ शकत नाही आणि ती वेळ आपली निघून जाईल. अशा अनेक वेळा आपल्या हातातून निघून गेलेल्या आहे. याचं भान ठेवून आपण हे स्मरण, चिंतनाची सवय, स्मरणाची सवय लावली पाहिजे. आणि हे करत असताना परमेश्वराने अत्यंत होकारात्मक तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. नकारात्मक विचार आपल्याला न येण्यासाठी बरोबर 3-4 सूत्राच्या नंतर एक असं सूत्र येतं की ते आपल्याला खूप काही देऊन जातं. तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने निर्माण झालेले जे प्रश्न आहे त्याचे उत्तर आपल्याला त्यातून सापडतात. पण पुढचं सूत्र आहे, कराल तरी होईल किंगा. जर ईश्वर धर्म आचरला तर होईल म्हटले. आपण ते अवघड आहे, आपल्याच्याने होईल का, आपली ती अवस्था नाही आहे, आपल्याकडं खूप वेळ नाही आहे, आपण संसारात अटकलेलो आहे, जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहे, असं म्हणून जर आपण टाळत राहिलं तर कधीच होऊ शकत नाही. कराल तरी होईल किंगा हे परमेश्वराने स्पष्ट सांगितले. जसं प्रयत्न करी दैवाचे साह्य, प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वराचं साह्य होतं. म्हणून तत्त्वज्ञान, आचार, त्याग ही जी गोष्ट आहे, ज्ञान, अभ्यास ही अशी गोष्ट आहे की ती करावं लागते, आपोआप कधीच होत नाही. आणि ती करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, ते करण्यासाठी सातत्य ठेवावं लागतं. ती एक आवड निर्माण होऊन, एक स्वस्थता निर्माण होऊन, एकाग्रता निर्माण करून आपल्याला ते ग्रहण करावं लागतं. साधू संत मार्गदर्शनाला तयार असतात, त्यांच्याकडून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागेल. बळेच कुणी येऊन आणि तुमच्यापर्यंत ते पोचवणार नाही. आपली आवड किती आहे, आपले प्रश्न कसे आहे, त्या पद्धतीनं ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपली खोली, लांबी, रुंदी सर्व समजल्यानंतर समोरची व्यक्ती आपल्याला ते मार्गदर्शन करत असतो. म्हणून कराल तरी होईल किंगा ही होकारात्मक एनर्जी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, एक विचार दिलेला आहे. तर केलं तर होणारच. त्यामुळं नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊ न देता आपण या तत्त्वज्ञानाकडं, आचाराकडं आणि तत्त्वज्ञानाकडं बघितलं पाहिजे. आणि आचार तर इतका परमेश्वराने छोट्या छोट्या अपेक्षेतून आपल्याकडून केलेला आहे, मग ते आपण चालता बोलता करू शकतो. आणि ते करण्याची इच्छा फक्त आपली बाळगली पाहिजे, वासना आपण बाळगली पाहिजे आणि ती आपोआपच आपल्याला ती प्राप्त होईल. अनेक सद्भक्त मला विचारत असतात, सांगत असतात, कधीतरी प्रश्न किंवा प्रतिक्रिया येत असतात की मी खूप काही सोडण्याचा प्रयत्न करतो, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, पण सामाजिक किंवा कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या कितीही टाळण्याचा प्रयत्न केला ते टळत नाही, उलट वाढत राहते. तर हे आपण वाढवत राहतो, आपोआप कधीच वाढत नाही. ही जी गोष्ट आहे, आपण जेवढं त्यात गुंतत जाऊ तेवढं ते वाढत राहील, तेवढं आपल्याला ते गुंतवत राहील. जितकं आपण त्यामध्ये अडकत राहू तितकं ते आपल्याला अडकवित राहील. हे परमेश्वराने सूत्रातून आपल्याला सांगितलेलं आहे.
परंतु मागे कधीतरी कोणत्या तरी एखाद्या सत्संगामध्ये मी तो प्रसंग सांगितलेला पण असेल की एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक भिक्षुक असतात, साधू असतात. त्यांच्याकडे एक त्यांचा शिष्य अभ्यासाला दररोज जात असतो. त्या गावामध्ये गावाच्या बाहेर एक मंदिर असतं. तर दररोज ते साधू किंवा ते जे गुरुजी असते त्यांच्यात ते त्यांना असं वाटतं की खूप चिकित्सक आहे, उत्सुक आहे, चांगला शिष्य आहे आणि अभ्यास करण्याची जर त्याची तळमळ आहे तर आपण याला तत्त्वज्ञान सांगितलं पाहिजे. त्याचा अर्थता त्याचा आग्रह बघून ते साधू बाबा त्यांना परत दररोज तत्त्वज्ञान शिकवत होते, ज्ञान सांगत होते. तो पण ते नित्यनेमाने जाऊन त्यांच्याकडून ते ग्रहण करीत होते. जसं आज पण आपण आपल्या साधू संत जर आले कुणी तर त्यांच्याकडून घोक घेत असतो, अभ्यास करत असतो. कुणी मोबाईलमधून करतं, कुणी काही मार्ग जर आले तर रीग लागलेली असते साधू संतांकडे घोक घेण्याची. हे मी स्वतः बघितलेलं आहे. आणि ही खूप जमेची आणि खूप चांगली बाजू आहे का लोक अभ्यासाला लागले, चिकित्सा उत्सुकता ठेवत आहे. म्हणजे हे करत असताना जेव्हा एक वेळ अशी येते का ते साधू बाबा म्हणतात की सर्व तुला जे शिकवायचं आहे, जे तत्त्वज्ञान आहे परमेश्वराने सांगितले ते मी सर्व सांगून झालं आहे, आता काही बाकी राहिलं नाही. तू आता नाही आला तरी चालेल. त्याला खूप बरं वाटतं, आनंद वाटतं की मी पण ज्ञानी झालो आणि मला पण आता बाबांनी दिलेलं सर्व ज्ञान कळायला लागलं, समजायला लागलं. तो थोडा मनातून सुकावला आणि सुकावल्याबरोबर तिथून उठल्यानंतर जेव्हा तो घरी जातो, घरी गेल्यानंतर एक कौटुंबिक जबाबदारी असते. मुलं असतात, बायको असतात, त्यांना लगेच आपापले कामं किंवा ज्या अपेक्षा आहे त्या सांगितल्यानंतर तो थोडं चिडचिड करतो, थोडा डिस्टर्ब होतो. आणि मग त्याला जाणवतं की बाबांनी आपल्याला एवढं तत्त्वज्ञान सांगितलं आहे आणि सर्वच्या सर्व ज्ञान संपवलं त्यांनी आपल्याला सांगून. आपण पण नित्यनियमाने जाऊन ग्रहण केलं, परंतु यावरती मला कसं मात करता येत नाही. मी चिडचिड करतोय, हे गरजा किंवा अपेक्षा करतात, ती जबाबदारी आहे, ती पार पाडत असताना माझ्याकडून त्या पूर्ण होत नाही आणि माझ्याकडून हे सुटत पण नाही. तर हे असं का व्हावं? असं तर नाही काही बाबांनी काही सांगण्यामध्ये कंजूसी केली असावी किंवा काही सांगण्याचे विसरले असावेत किंवा काही सांगितलेच नसेल, अशी एक नकारात्मक भावना विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि ते आल्यापावली तो बाबांकडे परत जातो. तर ते बाबांकडे गेल्यानंतर तो बाबांना विचारतो की बाबा, मला एक प्रश्न पडला आहे. मी संसारात जेव्हा जातो तेव्हा परत माझी चिडचिड होते, जबाबदाऱ्या मला पूर्ण करवत नाही किंवा त्यामध्ये जो संयम ठेवायला पाहिजे, ज्ञानाच्या अनुषंगाने जी अपेक्षा मी माझ्याकडून करतोय ते मला दिसत नाही. जे तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसतं, ती प्रसन्नता, ती स्वस्थता, ती स्थिरता, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, एक समाधान, हे जे दिसतंय ते मला माझ्यामध्ये सर्व तुम्ही देऊनसुद्धा का उतरवता आलं नाही किंवा का भेटलं नाही? यदा कदाचित काही तुम्ही सांगायचे विसरले का? काही कंजूसी केली सांगताना का काही सांगायचं नाही आहे मला? असा एक नकारात्मक तक्रार तो त्या बाबांकडं करतो आणि बाबांना ते जाणवतं ती गोष्ट की याला आता कसं समजावं. आणि म्हणून ते सांगतात की उद्या 10 वाजता सकाळी ये, तू नित्यनेमाने येत होता तसा. त्यावेळेस ते पण मी तुला सांगून टाकील, काही हरकत नाही म्हणे. ते राहिलं माझ्याकडून सांगायचं. तर दुसऱ्या दिवशी तो नित्यनेमाने जाण्याच्या अनुषंगाने निघाला. तर त्या मंदिराच्या जवळ जेव्हा जायला लागला तेव्हा त्या मंदिराच्या बाहेर आवारात खूप लोकांची गर्दी दिसली, जी कधीही त्याला दिसली नाही. आणि बाबांचा आवाज ऐकायला आला की मला सोडवा, मला सोडवा, या खांबापासून सोडवा. अशा पद्धतीनं ते ओरडत होते. सारे लोक आजूबाजूला बघत होते की बाबांना झालं काय? कधीही बोलत नाही, कधी जास्त स्वस्थताने बसलेले राहतात, समाधानाने बसलेले राहतात. आणि आज काय झालं? ही व्यक्ती पण जेव्हा ती गेली आणि तो दृश्य जेव्हा पाहिलं की बाबांनी मंदिराच्या बाहेर असलेल्या खांबाला पकडलेला आहे आणि ते जोरजोरात ओरडतात की या खांबापासून मला सोडवा. आता कोणाची हिंमत बाबांपर्यंत जाण्याची झाली नाही, परंतु यांनी बऱ्यापैकी बाबांशी संपर्कात असल्यामुळं, तो शिष्य असल्यामुळं आणि ज्ञानग्रहण केलेलं असल्यामुळं त्याच्यात थोडंसं लक्षात येतं आणि मग तो बाबांजवळ जातो की बाबा, तुम्ही खांबाला पकडलेलं आहे, खांबाने तुम्हाला थोडी पकडलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला खांबापासून कोणी सोडू शकत नाही, तुम्हाला सोडावं लागेल खांबाला. आणि हे ज्ञानवाचक त्याच्याकडून ते बोल झाल्यानंतर बाबा शांत होतात आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतात की बाबा रे, म्हणे मला हे तुला शिकवायचं होतं, सांगायचं होतं, म्हणून मी सर्व केलं. जे मी द्यायचं ते तुला दिलंय, परंतु जोपर्यंत तू ते आचरणात आणत नाही,
जोपर्यंत तू त्या त्यागाच्या अनुषंगाने, आचाराच्या अनुषंगाने त्याचा विचार करत नाही आणि ते उपयोगात आणत नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग कसा होईल? अध्यात्माच्या अनुषंगाने जी समाधानाची जी लकीर आपल्या चेहऱ्यावरती दिसायला पाहिजे, अध्यात्म म्हणजे एक समाधान, ते आपल्याला जाणवलं पाहिजे. ते जाणवण्यासाठी आपण त्या ज्ञानाच्या खोलीपर्यंत पोहोचलेलो पाहिजे. ते तत्त्वज्ञान आपल्याला समजलं पाहिजे, आपल्या हृदयावरती उमटलं पाहिजे, बुद्धीला पटलं पाहिजे. तेव्हा ते आपण आचरणात आणून, आचरणात आणताना मग आपल्याला त्याचा प्रचिती किंवा त्याचा अनुभूती येईल. आणि हे मला तुला समजावायचं होतं, म्हणून मी हा सारा खटाटोप केला. तर अशा अनुषंगाने आपलंसुद्धा होतं आहे का काय, याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण अभ्यास करतो आहे, भोग घेतोय, लीळाचरित्र वाचतोय, सूत्रपाठ वाचतोय, दररोज पारायणाचे पारायण करतोय, पण त्याला गुळगुळीतपणा तर नाही आला. जो आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, जो आंतरिक बदल होऊन आपण आपल्या जीवनामध्ये जगायला सुरुवात केली पाहिजे, तर ते होत नसेल तर त्या ज्ञानाला काही अर्थ नाही. म्हणून अंतर्बाह्य बदल परमेश्वराला जो अपेक्षित आहे, का जो पूजनीय माईन भटांमध्ये आपल्याला दिसला, पूजनीय आचार्यांमध्ये दिसला, पूजनीय महादाईसा औसांमध्ये दिसला, तो जो बदल आहे तो परमेश्वराला आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि तो बदल कुणीही करू शकत नाही, स्वतः परमेश्वरसुद्धा नाही. तो बदल आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्यामध्ये उतरावं लागेल, करून घ्यावं लागेल आपल्याकडून. कारण आपल्याकडून आपल्यालाच करावं लागेल, आपल्याला समजावं लागेल आपल्यालाच, आणि आपल्यालाच आपण अपेक्षा ठेवून आपल्यामध्ये ते उतरवून ते कृतीत आणावं लागेल. आणि त्या अनुषंगाने आपण सर्वसाधारण हा विचार करत असतो की कराल तरी होईल किंवा जर केलं तरच होईल, अन्यथा सर्व येतंय, किती आलं, हो सूत्रपाठ माझा पूर्ण पाठ आहे. तो प्रसंग एक माझा एवढ्यातच एक प्रसंग माझ्या समोर आला. एक रेकॉर्डिंग मला एका सद्भक्तांनी पाठवली की तुम्ही हे ऐका. ऐकत असताना एक व्यक्ती XYZ, ती व्यक्ती त्या सत्संगामध्ये काही चुकीच्या गोष्टी सांगत होत्या लीळाचरित्राच्या अनुषंगाने, काही सूत्राच्या अनुषंगाने, काही चुकीचा अर्थ किंवा चुकीचं तत्त्वज्ञान त्यांना ते मांडणी करत असताना ते अचानक त्या सत्संगामध्ये विचारतात की तुम्ही अभ्यास करता काही, सूत्रपाठ पाठता का, वाचता का? तर त्यातून एक स्त्री, एक सद्भक्त स्त्री त्यांना स्पष्ट सांगते की माझं सूत्रपाठ पूर्ण पाठ आहे म्हणे, मुखोद्गत आहे. अशा पद्धतीनं अत्यंत अभिमानाने ती व्यक्ती बोलते. तर म्हणे ठीक आहे, तुम्हाला सूत्रपाठ माहीतच आहे, तर मग मी काय सांगतो ते ऐका. आणि नंतरच्या रेकॉर्डिंगमध्ये ती व्यक्ती सूत्रपाठाच्या अनेक सूत्रांवरती अर्धवट ज्ञान त्यांना सांगताना मला आढळली. परंतु जी व्यक्ती बोलली होती की सूत्रपाठ माझं मुखोद्गत आहे, त्या व्यक्तीनं कधी त्यांना विरोध केला नाही की अरे तुम्ही हे चुकीचं सांगताय, चुकीचं तत्त्वज्ञान मांडताय किंवा अर्धवट सूत्र सांगताय, त्याचं असं नाही तसं नाही, असा कधीच विरोध मला त्या रेकॉर्डिंगमध्ये दिसला नाही. याचा अर्थ काय, का तुमच्याकडं जर सूत्रपाठ पाठ आहे, मुखोद्गत आहे, परंतु त्याची जर जाणीव ते समजलं नाही, त्याची उमट नसेल, तर त्या मुखोद्गताला काही उपयोग नाही. आणि समाजात फिरत असताना असे अनेक लोक आपल्याला दिसतात. काही श्रीमद भगवद्गीतावरती जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो किंवा सांगायला सुरुवात करतो की श्रीकृष्ण महाराजांनी अशा अशा अध्यायामध्ये, अध्याय श्लोकामध्ये असं असं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर आपल्या पद्धतीनं मांडणी जेव्हा आपण त्यांना सांगतो, तेव्हा ते म्हणतात गीता आमची पूर्ण पाठ आहे, तुम्ही गीतेवरती बोलूच नका. गीता पाठ आहे, परंतु त्या गीतेचं तत्त्वज्ञान आपल्या हृदयापर्यंत, आपल्या बुद्धीपर्यंत जर पोचत नसेल, त्या गीता पाठाला काही अर्थ नाही. आणि असे त्याला आपण जे म्हणतो की श्रीमद भगवद्गीता पाठ आहे, लीळा भरपूर येतात आहे, सूत्रपाठ मुखोद्गत आहे, तर हे सर्व समजूनसुद्धा जर आपल्यामध्ये बदल होत नसेल, तर त्या पाठांतराला किंवा त्यामध्ये आपण जेवढा वेळ दिलेला आहे, आवड निर्माण केलेली, त्याला काही उपयोग होत नाही. आणि म्हणून धर्म, तत्त्वज्ञान हे समजून घेऊन आपण आपल्यासाठी आपल्यामध्ये ते उतरवायचं असतं. आणि ते उतरवून आपण ते आपल्यासाठीच आपल्याला दाखवायचं असतं. आणि तेव्हा ते परमेश्वर व थंबाड्यामध्ये की अशा अनुषंगाने ते आपल्याकडं बघतात, आपल्याकडं पाहतात, आणि त्या अनुषंगाने आपण पुढं जात असतो. व्हॉट्सअपवरती अशा अनेक गोष्टी, प्रसंग येत राहतात. त्या प्रसंगातून खूप काही शिकण्यासारखं असतं. आपल्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने आपण त्याकडे बघायचं असतं. एक असाच प्रसंग एका व्यक्तीनं व्हॉट्सअपवरती मला पाठवला की सकाळी सकाळी
एक व्यक्ती घराच्या बाहेर त्यांची गाडी लावलेली होती आणि तो सर्व आवरून कपडे वगैरे घालून गाडी घ्यायला जेव्हा जातो तेव्हा असं लक्षात येतं का त्याची गाडी कोणीतरी पाठीमागे ठोकलेली आहे, म्हणजे ठोकर दिलेली दुसऱ्या गाडीनं. तो अत्यंत चिडचिड करतो की आजपर्यंत असं कधी झालं नाही आणि कोणीतरी ती ठोकून ती गाडी निघून गेलेलं आहे. आता काय करावं, कसं शोधावं आणि एवढं मोठं नुकसान कसं भरून काढावं. तेव्हा तो इकडं तिकडं बघतो, तेव्हा त्याच्या गाडीवरती एक चिठ्ठी असते आणि ती चिठ्ठी जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण त्या चिठ्ठीमध्ये एक विशिष्ट नाव असतं, मोबाईल नंबर असतो आणि त्याच्यासाठी एक मेसेज असतो की ही तुमची जी गाडी ठोकली ती माझ्या गाडीमुळं, माझ्या चुकीमुळं ठोकलेली आहे, तर मी तुमच्याच फोनची वाट बघतोय, तुम्ही मला लगेच फोन करा. त्याला अत्यंत आश्चर्य वाटतं का चोर चोरी करून गेलेला आहे, कोणी बघितलेलं नाही आहे आणि तो आपल्याला सांगतोय की तुम्ही मला फोन करा. तो जेव्हा फोन करतो घाबरतच फोन करतो की कोण व्यक्ती, काय व्यक्ती, असं तर कसं शक्य नाही. आणि म्हणून फोन केल्यानंतर ती समोरची व्यक्ती म्हणते मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो, माझ्याकडून चुकी झाली, मी तुमच्या माफी मागतो, परंतु तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता, पोलीस कंप्लेंट करू शकता माझ्यावरती, किंवा तुमची काय जी नुकसान भरपाई ती मी करून द्यायला तयार आहोत, तुम्ही जिथं बोलवाल तिथं मी येतोय. तर याला खूप आश्चर्य वाटलं का काय प्रकार आहे. ते त्यावर व्यक्तीला सांगतं की अरे तुम्ही जेव्हा ही गोष्ट झाली तुमच्याकडून चुकी, ती तुम्हाला कोणी बघितलेलं नाही आहे, मग तुम्ही असं का करता. म्हणजे जरी कोणी बघितलेलं नसेल तर तुमच्या घराच्या समोर जे मंदिर आहे श्रीकृष्ण महाराजांचं, त्या कृष्ण महाराजांच्या मंदिरात मी दररोज येत असतो. माझा नित्य नियम आहे, मी गाडी तिथं लावतो, देव करतो, देवपूजा करतो, परत गाडी घेतो आणि ऑफिसला जातो. परंतु आजही असंच झालं, मी गाडी लावली, देवपूजा केली, देव केल्यानंतर गाडीत बसल्यानंतर मी रिव्हर्स गिअर टाकायच्या ऐवजी पुढचा गिअर टाकला गेला आणि तुमच्या गाडीला धडकली. मला खूप वाईट वाटलं आणि म्हणून मी तुम्हाला मेसेज ठेवला. म्हणजे अहो पण तुम्हाला कोणी बघितलेलं नव्हतं, तुम्ही नसतंही कबूल केलं तर काय फरक पडतो. म्हणजे कोणीच बघितलेलं नव्हतं, परंतु ज्या मंदिरात मी देव करायला येतो श्रीकृष्ण महाराजांच्या, ते श्रीकृष्ण महाराजांतर बघतात ना म्हणे. आणि एवढी जर आपल्यामध्ये तेवढी शुद्धता जर आलेली नसेल माझ्या भक्तीमध्ये, दररोजच्या दर्शनामध्ये, तर ते दर्शन काय उपयोगाचं, ती भक्ती काय उपयोगाची. यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. परमेश्वर तर सर्व साक्षी आहे. आपण हे फक्त परमेश्वर असे, परमेश्वर तसे हे सर्व ऐकून असतो, बोलत असतो, कोणाला तरी सांगत असतो. परमेश्वर सर्व साक्षी आहे, सर्व बघतात, सर्वज्ञ आहे, सर्व ज्ञान परमेश्वराला आहे. परंतु सर्व काही सांगण्याची तत्परता आपण त्याच परमेश्वराकडे ठेवत असतो. देवाला काही कळत नाही किंवा काही समजलं नाही, काही समजत नाही, अशा अनुषंगाने आपण काही गोष्टी देवाकडून अपेक्षा पण करत असतो. परंतु ही अज्ञानाचं, अन्यथा ज्ञानाचं लक्षण आहे. ती एक अवस्था असते. त्या अवस्थेतून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा परमेश्वराचं आणि आपलं जे नातं आहे ते अत्यंत पारदर्शक, अत्यंत स्पष्ट निर्माण होतं. आणि जेव्हा ते होतं तेव्हा त्यातून खरी प्रचिती, त्यातून खरी अनुभूती आणि त्यातून खरी भक्ती उदयास येत असते. आणि ते करण्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या प्रसंगातून शिकावं लागेल, समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल आणि त्या रस्त्यावरती आपल्याला चालावं लागेल. अन्यथा आपण नुसतं चालत राहतो, त्या चालण्याला काही अर्थ नाही. म्हणून परमेश्वर स्पष्ट, अत्यंत होकारात्मक आपल्याला ठोकून सांगतात, कराल तरी होईल, की तुम्ही केलं तर होऊ शकतं, काहीच अडचण नाही आहे आणि तुम्ही करू पण शकता. हा आत्मविश्वास परमेश्वराने आपल्यामध्ये वेळोवेळी अनेक वचनाच्या माध्यमातून जागवलेला आहे. परंतु तो आपण आपली इच्छा असली पाहिजे. जसं एखाद्या झोपणाऱ्याला उठावता येतं, तो झोपलेला आहे, परंतु त्या झोपेचं ज्यांनी सोंगच घेतलेलं आहे त्याला कसं उठावता येईल. तसं आपण अभ्यासाचं सोंग घेतलेलं आहे का खरंच अभ्यास करतोय, ज्ञानाचं सोंग घेतलेलं आहे का खरंच ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतोय, धार्मिकतेचं सोंग घेतलेलं आहे का खरंच आपण धार्मिकता करतोय. आपण का भक्ती करतो हेच जर आपल्याला कळत नसेल आणि ते कळवून सुद्धा ते शब्दाशा असेल, त्या अनुषंगाने जर आपली वाटचाल नसेल तर त्या करण्याला काय अर्थ आहे. हे प्रश्न आपल्याला सतत पडत राहिले पाहिजे. कारण हे प्रश्नातून आपल्याला एक जिवंतपणा निर्माण होत असतो, एक प्रेरणा निर्माण होत असते आणि आपण रस्त्याने, अध्यात्माच्या रस्त्यावरती दमदार पावलं टाकत परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर आपण कमी करू शकतो. म्हणून कराल तरी होईल की काय, हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र. आणि हे करत असताना परमेश्वराने पुढचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, येथेची मोहरची पुरे. मोर म्हणजे शिक्का. आता हे जुना शब्द आहे बघा, आपल्या
बोलीभाषेमध्ये असले शब्द आपल्याला कधीतरी ऐकायला भेटतात. मोर हे पोस्टाचे जे ऑफिसेस असतात तिथं मोहर लावली, सील लावलं, अशा पद्धतीचे शब्द आपल्याला शब्द भाषेमध्ये ऐकायला येतात. मोर म्हणजे शिक्का किंवा त्याच्यावरती ठप्पा. तर अशा पद्धतीने परमेश्वर म्हणतात इथेची म्हणजे परमेश्वराच्या भक्तीची मोरच पुरे. म्हणजे फक्त तुम्ही आम्ही भक्त आहोत, परमेश्वराचे भक्त आहोत, हे सुद्धा नुसतं मिरवलं तरी स्वतःवरती जर शिक्का जरी मारून घेतला तरी खूप काही आहे. म्हटले खूप काही मिळवलं. कारण आज आपण आजूबाजूला समाजात बघतो, कोणी देवतेची भक्ती करतो, कोणी भूताची करतो, कोणी जीवाची करतो. का करतो, कशासाठी करतो, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही, भीतीयुक्त परंपरागत किंवा कोणीतरी करतंय म्हणून अशा पद्धतीनं भक्ती करणारे लोक दिसतात. परंतु इथं परमेश्वर कोण आहे, ती वस्तू काय आहे आणि का भक्ती करायची, कशासाठी करायची, ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून उमजून समजून मग भक्ती करतोय. ती परमेश्वर ही शक्ती काय आहे, ते समर्थवाद परमेश्वराचा काय आहे, चैतन्यापलीकडचा जो परमेश्वर आहे तो कोण आहे, हे आपल्याला समजल्यानंतर आपण जेव्हा भक्तीला लागतो तेव्हा परमेश्वर म्हणतात इथेची त्या भक्तीला लागण्याची ती मोर आहे, आम्ही परमेश्वर भक्त आहोत, हेच खूप काही आहे. आणि हे केल्यानंतर नुसतं त्यात जाऊन फक्त म्हणत राहायचं आणि करत राहायचं का नाही. जसं आम्ही कॉलेजला आहे, आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, ह्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलेलं आहे, माझं शिक्षण चालू आहे, असं किती दिवस सांगणार तुम्ही. कधीतरी त्याचा अवधी संपेल आणि ती डिग्री भेटेल आणि कधीतरी तुम्हाला म्हणावं लागेल का मी इंजिनियर झालो, माझी ही डिग्री आहे. तसं या भक्तीमध्ये सुद्धा किती दिवस आपण म्हणणार. तसं परमेश्वराने परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने अनुसरल्याचा देव जसं सांगितलं आहे तशी ही अनुसरणाची मोहरच पुरे म्हटले. नुसतं अनुसरणार आहोत आम्ही, मी परमेश्वराचा होईन, अनन्य भावी शरण जाईल, परमेश्वराला प्राप्त करण्याच्या अनुषंगाने जे परमेश्वराने सांगितलेले ते मला करायचं आहे. फक्त होईल का नाही होईल, परमेश्वर म्हणता ही हावतं धरलं, कराल की नाही कराल, परंतु ते करण्याचा एक इच्छा तर व्यक्त करा, एक भाव निर्माण करा, एक वासना निर्माण करा. अशा अनुषंगाने परमेश्वर म्हणतात अनुसरणाचा अल्पकाळही पुरतो, ईश्वराकडे मोहरनेच पुरते. म्हणजे परमेश्वराच्या या भक्तीमध्ये जात असताना अवधी किती याला काय अर्थ नाही. किती दिवस तुम्ही अनुसरले आणि किती दिवस जगले हे परमेश्वराच्या हातात आहे, तुमच्या हातात नाही की बाबा अनुसरलो. परमेश्वर म्हणतात अनुसरल्यानंतर जरी तुम्ही आत्ता मरा तरी चांग. मग आपण लगेच खटखट एकदाची मिटवली, कपडे घातले, अनुसरलो, आता देव भेटला, आता आपण गेलो तरी चालेल, पण आपल्या हातात नाही येते. काही साधक जे अनुसरलेले साधक ते माझ्या संपर्कात आहे. 56च्या अगोदर त्यांनी अनुसरलेले असतात, ती तळमळ असते आणि त्यांची एक मानसिकता, तो एक उच्च भाव आणि एक भावना निर्माण झालेली आहे की 56च्या आतच आपण जावं. परंतु त्यांच्या हातात ते काय नाही आहे. ज्याला वाटतं मी 5 वर्ष जगेल तो पुढं 15 वर्ष जगतो आणि ज्याला वाटतं मी 25 वर्ष जगेल तो 2.5 वर्षातच जातो. हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय का आपलं कर्तव्य, परमेश्वराने सांगितले जे तत्त्वज्ञान आहे ते किती पाळता येईल, कसं पाळता येईल आणि त्या रस्त्यावरती सातत्य ठेवून कसं चालता येईल हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणता मोहरची पुरे. म्हणजे फक्त शिक्का जरी मारून घेतला परमेश्वर भक्तीचा, आम्ही मानभाव आहोत, हा अभिमान आपण समाजात जात असताना बाळगला पाहिजे. मी मानभाव आहे असं म्हणण्यापेक्षा समाजाने म्हटलं पाहिजे की हा मानभाव आहे, हे मानभाव आहे, हे परमेश्वर भक्त आहे, हे श्रीकृष्ण भक्ती करतात. समाजाने अभिमान घ्यावं आणि आपल्याला म्हणावं, तो एक गौरवाचा परमेश्वराच्या भक्तीतला एक वेगळा विषय, एक वेगळी अवस्था आहे. आणि त्यातमध्ये जे प्रसन्नता परमेश्वराची भेटती ती कशा भेटत नाही. कारण सहजासहजी कोणी म्हणत नाही. आपल्याला तशा पद्धतीचा आचार करावा लागेल, तशा पद्धतीचं आपल्याला वागणं बोलणं राहावं लागेल. आपण परमेश्वर भक्ती करतो, चोऱ्यामाऱ्या करत असेल, भामटेपणा करत असेल, खोटापणा करत असेल, ते कसे म्हणतील हे कृष्ण भक्त आहे, ही मानभाव आहे. चांगुलपणातून ते आपल्याला म्हणणार आहे की ही मानभाव आहे आणि चांगुलपणातून म्हटले पाहिजे ही अपेक्षा आपण केली पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. एक स्मृती आहे की 2 साधक भिक्षेला जातात. एका साधकाच्या पायामध्ये चप्पल असते आणि एका साधकाच्या पायामध्ये चप्पल नसते. भिक्षेला जात असताना गावातले लोक कुजपुजतात की ज्या भिक्षुकाच्या पायामध्ये चप्पल नाही आहे ते भटो मार्गाचे. यांना खूप खटकतं का ज्यांच्या पायात चप्पल नाही आहे
त्यांना हे भट्टमार्गाचे म्हटले, म्हणजे याचा अर्थ मला नाकारलं आहे, त्यांनी ती चप्पल टाकून दिली. हा आचार आहे, हा बदल आहे, हा त्याग आहे. अशा पद्धतीनं जर आपण केलं तरच आपल्याला कोणीतरी म्हणेल की हे महानुभाव आहे, हे परमेश्वर भक्त आहे. अन्यथा कोणालाही जबरदस्ती आपण सांगू शकत नाही की तुम्ही असं म्हणा तसं म्हणा. तर अशा पद्धतीनं तो शिक्का आपण समाजामध्ये जर मारून घेतला तरच परमेश्वराचा तो शिक्का आपण मारल्यासारखा आहे. आणि तेच खूप काही आहे परमेश्वर म्हणतात. कारण परमेश्वराने छोट्या छोट्या दयाळू मायाळू कृपाळू परमेश्वर आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपलं जी भक्ती आहे ती परमेश्वर आपल्याला उलगडून सांगतात की एवढं जरी केलं तरी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचाल. अत्यंत मोठा आत्मविश्वास, आशावाद परमेश्वराने आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जागवलं आहे. पण आपल्याला ते समाजामध्ये ते निर्माण करावं लागेल, आपल्यामध्ये ते निर्माण करावं लागेल. आपोआप या गोष्टी कधीच होत नाही. समाजात जात असताना कितीतरी लोक आहे की जे आपलं धार्मिकता, आपलं महानुभाव पण लपवतात. हातात गाठी घालत नाही, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही सांगण्यापेक्षा आपण तिथं तडजोड केलेली असते. का चालत नाही हे सांगता येत नाही म्हणून एक न्यूनगंड, एक भीती निर्माण झालेली असते. पण जेव्हा मी महानुभाव आहे, माझं तत्त्वज्ञान आहे, मला हे चालणार नाही, मी ते स्वीकारू शकत नाही, आमचा नियम आहे, आमचं हे तत्त्व आहे, आणि ते सांगण्याची जेव्हा आपण तयारी ठेवतो तेव्हा आपल्यावरती शिक्का पडेल की अरे हे महानुभाव आहे, यांचं तत्त्वज्ञान असं आहे, माझा नियम आहे, मी नाही करू शकत. कारण धर्मामध्ये कोणत्या प्रकारची तडजोड चालत नाही. धर्म हा धर्मच आहे, त्या पद्धतीनं सांभाळला तरच आपल्याला ते भेटणार आहे. नाही तर कधीही केव्हाही कुठेही याला काहीच अर्थ नाही. आणि खूप मोठा विषय नसतो, फक्त आपण त्याच्यामध्ये अत्यंत धीराने, धाडसाने समाजामध्ये धर्म घेऊन जायचं असतं. आपल्याबरोबर तो धर्म असतो, उठतो, बसतो, बोलतो, चालतो. तो आपल्याला सांगता आला पाहिजे, प्रसंगानुरूप दाखवता आला पाहिजे. जसं परमेश्वराने प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगितलं आहे. प्रसंग आला त्या पद्धतीनं त्यांनी सूत्र सांगितलं आहे. बळच कोणालाही बी बोलवले आणि सांगत बसले नाही. ज्या पद्धतीनं प्रसंग निर्माण झाला त्या पद्धतीनं तत्त्वज्ञान, त्या पद्धतीनं सूत्र सांगितलं. तसं आपल्या समाजात राहत असताना जसा प्रसंग निर्माण झाला तशा प्रसंगानुरूप आपल्याला दाखवण्याच्या अनुषंगाने नाही, परंतु आपला धर्म सांभाळण्याच्या अनुषंगाने आपल्याला तो सांगता आला पाहिजे, दाखवता आला पाहिजे. त्याच वेळेस जर आपण तो खिशात घालून ठेवला तर आपला जी मोहर आहे आपल्यावरती ती कधीच पडू शकत नाही. म्हणून परमेश्वराने अत्यंत सुंदर असं सूत्र सांगितलं आहे, येथेची मोहरीची पुरे. पूर्ण एवढं जरी केलं तुम्ही तरी परमेश्वर म्हणतात घेऊन जाईल. कारण आपण धर्माचा अभिमान ठेवला तर धर्म आपला अभिमान ठेवेल. आपण परमेश्वराचा अभिमान ठेवला तर मग परमेश्वर आपला अभिमान ठेवेल. परमेश्वर म्हणतात मी निराभिमान, पण आपल्या लागेच अभिमान. कोणाचा अभिमान परमेश्वर बाळगायला शक्यत नाही, बाळगू शकत नाही कोणाचाही. आपुल्या लागे. मग आपला कोण? परमेश्वराचा कोण? त्या परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीत जो बसेल त्यालाच परमेश्वर म्हणतील ना आपला. आपण कोणालाही आपलं नाही म्हणू शकत, तसं परमेश्वर कोणालाही आपलं नाही म्हणू शकत. परमेश्वराने आपल्याला आपलं म्हणावं एवढ्या इतपत जर आपण ती मोहर लावून जर घेतलेली असेल तर मग आपल्यासारखे भाग्यवान आपणच. म्हणून परमेश्वर म्हणतात येथीची मोहरीची पुरे. अत्यंत सुंदर असं सूत्र. यावरती कितीही निरूपण केलं तरी कमी आहे, परंतु त्या अनुषंगाने आपण त्याचं चिंतन जर केलं तर खूपच सुंदर आहे. या अनुषंगाने परमेश्वर म्हणतात जीव सर्वाधिकारी, जीव सर्वाधिकारी आहे. हे करू शकतात परमेश्वर म्हणतात. हा जीव करू शकतो, त्याला करायचं आहे आणि त्यांनी केलं तर त्याच्याकडून होईल पण. आणि म्हणून करायचं असतं. होईल तर का नाही करायचं? करायला पाहिजे. परंतु आपण त्याचा प्रयत्नच नाही केला तर आपल्याला कळणार कसं की हे माझ्याकडून होतंय की नाही होतंय. आणि म्हणून परमेश्वराने सूत्राची मांडणी बघा कशी सुंदर अशी पूजनीय सुभासांनी केलेली की एका सूत्राच्या नंतर कोणतं सूत्र आलं पाहिजे. ती मांडणी अत्यंत सुंदर आहे. आपल्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या आपोआप लगेच दूर होत राहतात. जीव सर्वाधिकारी आहे, कारण ज्या जीवामध्ये संत असंत दोन्ही सामुग्री आहे. ज्याच्या संगतीत तुम्ही जाल ते डेव्हलप होईल. तुमच्यामधलं जे चांगुलपण आहे, चांगल्याच्या संगतीत गेलं तर चांगुलपण डेव्हलप होईल आणि वाईटाच्या संगतीत गेलं तर वाईट डेव्हलप होईल. अविचार, नकारात्मक विचाराचे माणसं यांच्याबरोबर आपण सतत राहिलो तर आपण तसेच विचार करायला सुरुवात करू. एखादा व्यसनाधीन, एखादा क्राईम विचाराचा माणूस असेल तर आपण तसंच, गुन्हेगारी वृत्तीचा माणूस असेल तर आपण तसंच वागायला सुरुवात करू. आपला प्रभाव त्याच्यावरती पडावं एवढी ताकद जर आपल्या
आचारामध्ये असेल तर त्याच्यात बदल होईल. परंतु हे अधमतीचं जे आहे, हे जीव अधगती अधमती अधरती असल्यामुळं तो ते लवकर लगेच घेत असतो. संत असंत सामुग्री आपल्यामध्ये आहे, कशाच्या संगतीत गेलं तशा पद्धतीनं ते डेव्हलप होत असतं आणि म्हणून तशाच पद्धतीनं कर्म करून तो त्या फळाला प्राप्त होत असतो, त्या फळाचा तो अधिकारी असतो. जीव सर्वाधिकारी म्हणजे प्रत्येक जीवाला सर्व अधिकार आहे. मग त्याने ते काय मिळवायचं? परमेश्वर मिळवायचं, देवतेची फळं मिळवायचे, नरक मिळवायचे, दुःख मिळवायचे, सुख मिळवायचे, मिळवायचं काय? हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे. कारण परमेश्वराने तर सांगून टाकलंय, जीव सर्वाधिकारी, तू सर्व अधिकारी आहे, तुला जे बी मिळवायचं ते मिळू शकतो. 10वीच्या नंतर त्या जीवानी ठरवलं, त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं का मला इंजिनियर व्हायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं मला डॉक्टर व्हायचं, तो करू शकतो. कारण त्याला सर्व ओपन आहे आणि तो काही होऊ शकतो त्यांनी ठरवलं तर. तसं परमेश्वर प्राप्तीला आपण जाऊ शकतो, परमेश्वर प्राप्त आपण करू शकतो. हा आशावाद आपल्याला जागवण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे अशी परमेश्वराने सांगितलंय. जरी ताकद नसेल तर अयोग्य जीवाला परमेश्वर म्हणतात मी योग्य करतो. म्हणजे परमेश्वराचं सहाय्य ते आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे, पण आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे. येतीची दशीची धरिली पुरे परमेश्वर म्हणतात. ते तर सुंदर छोटे छोटे सूत्र आहे, पण त्यातून आपल्याला खूप काही, तू उभा ठाकलाशीची पुरे सिद्धी ते येथूनच येईल. आपल्याला काय करायचंय? फक्त आपल्याला हो म्हणायचंय, करायचंय, हाव धरायची आणि करायला सुरुवात करायची. मग परमेश्वर आपोआपच म्हणतात मी करन. आपण जर गेलोच नाही तर काय शक्य नाही. जसं हे प्रसंग आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत असतात की एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं असतं का तुम्ही मुंबईला या. ते म्हणतात मला तर मुंबईचं काहीच माहीत नाही. ते म्हणतात तुम्ही फक्त दादरपर्यंत या, अशा अशा गाडीत बसा, अशा गेटवरती उतरा, मी तिथंच असेल. तुम्ही त्याच्यावरती भरोसा ठेवून काही माहीत नसताना एवढ्या गर्दीत जातात. उतरल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला बघते, आपण त्याला बघतो, आपल्याला हायसं वाटतं आणि ती व्यक्ती आपल्याला पुढं काय जे बी आहे ते आपलं कामासाठी घेऊन जात असते. तशाच पद्धतीचं परमेश्वराने सांगितलेलं आहे, तू करायला सुरुवात कर, उभा राहा. तुला अवघड वाटतंय, काहीच अवघड नाही, तू कराल तर होईल. मोर लावून घे आणि तू सर्वाधिकारी आहे, तू करायला सुरुवात कर, मी पुढं उभाच आहे. आणि नंतर तुझी माझी भेट झाली, एकदा तू माझ्याबरोबर आला का मग पुढचा जो प्रवास आहे तो मी तुला बरोबर घेऊन जाईल. एवढी निरावलंबता आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या तत्त्वज्ञानातून आपल्याला जर निर्माण करता आली तर खऱ्या अर्थाने परमेश्वर भक्तीला आपण लागलो आणि ती परमेश्वरावरचा समर्थवादाची जी निष्ठा आहे ती आपल्यापर्यंत पोचली. नाही तर आपण म्हणत राहतो परमेश्वर समर्थ आहे, परमेश्वर समर्थ आहे, आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी विडे व्हायचे कामं चालू असतात. परमेश्वर सर्वज्ञ आहे, परमेश्वर सर्वज्ञ आहे, आणि छोटे छोटे दुःखनंसुद्धा परमेश्वराला सांगायचं काम चालू असतं आपलं. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपल्याला बदलता, आपल्या मनामध्ये तो बदल करून घेता आला पाहिजे, त्यातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. ही अवस्था आपल्याला बदलता आली पाहिजे. हे चुकीचं आहे असं नाही आहे, त्या विशिष्ट अवस्थेला ते योग्य आहे. परंतु पहिलीतला विद्यार्थ्यांनी पहिलीचाच विचार करा. तो 10वीत जातो, 10वीत गेल्यानंतर जो पहिलीचाच विचार करत असेल तर मग त्याचा 10वीत येण्याचा अर्थ काय राहिला? तुम्ही 25 वर्ष उपदेश घेतलाय, धर्माला लागलेले, कोणी म्हणता आम्ही परंपरेचे उपदेशी आहोत, परंतु त्यातून जर पुढे सारखायलाच तयार नसेल तर त्या परंपरेच्या उपदेशाला आणि 25 वर्षाला उपयोग काय राहिला? अर्थ काय राहिला? तुम्ही किती चालत आले, तुम्ही किती प्रवास केलेला आहे, त्या प्रवासातून तुम्ही काय मिळवलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जीवनामध्ये आपण या गोष्टीचा, भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीला विचार करतो की आपण 25 वर्षापूर्वी काय होतो, आता 25 वर्षानंतर काय आहे, पुढच्या 25 वर्षात आपल्याला काय मिळवायचं आहे, हे साऱ्या जीवनाचे टार्गेट भौतिक जगामध्ये आपण ठरवलेले असतात. आध्यात्मिक जीवनाचे टार्गेट कोण ठरवणार? आपल्याला त्यातून जर परमेश्वर प्राप्त होणार आहे आणि ह्या साऱ्या दुःखातून, नरकातून आपल्याला बाहेर पडायचं तर ते टार्गेट आपल्यालाच ठेवावं लागेल, त्याचं नियोजन आपल्यालाच करावं लागेल, तो रस्ता आहे आपल्यालाच कापावा लागेल. कोणी आपल्याला घेऊन त्या रस्त्यावरती चालायला लावणार नाही आहे. परमेश्वराने तसं सांगून टाकलेलं आहे, रस्ता दाखवला, ॲड्रेस सांगितला, मी कोणत्या ठिकाणी कसा भेटेल हे सांगितलं, तुला काय काय बदल करायचा आहे, कशा पद्धतीनं कोणत्या स्टेशनवरती गेल्यानंतर काय टाकायचं आहे, काय घ्यायचं आहे, सर्व सांगितले. तत्त्वज्ञान काय आहे? प्रत्येक सूत्र म्हणजे एक स्टेशन आहे, त्या स्टेशनवरतून ते घ्यायचं आणि पुढच्या स्टेशनवरती निघायचं आहे, पुढच्या स्टेशनवरती, तेव्हा शेवटचं स्टेशन म्हणजे परमेश्वराचं जे धाम आहे, परमेश्वराची जी प्राप्ती ही आपल्याला प्राप्त करता येईल, अन्यथा करू शकत नाही. म्हणजे जीव सर्वाधिकारी आहे, प्राप्त करण्यासाठी या जीवामध्ये सर्व काही ताकद आहे, हे परमेश्वराने अगोदरच डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण नकारात्मक विचार करू शकत नाही, माझ्याच्याने होत नाही, मी जोडलेलंच नाही आहे,
मी माझा प्रयत्न करत राहतो पण माझ्याने काय अडथळे येतात काही कळत नाही, या साऱ्या नकारात्मक ज्या भावना आहे ह्या अध्यात्माला अजिबात पचत नाही, रुचत नाही आणि अध्यात्मापर्यंत पोचत पण नाही. ह्या आपल्याच आहे मनाच्या भावना, त्या आपल्यालाच आपल्यापर्यंत पोचवतात, बाकी कोणाहीपर्यंत ते पोचत नाही. म्हणून जीव सर्वाधिकारी हे सतत जर सूत्राचं चिंतन आपण करत राहिलो तर आपल्यामध्ये नकारात्मक जे विचार येतात ते कधी येणार नाही. अरे परमेश्वराने सांगितलं जीव सर्वाधिकारी, मग आपण कसं म्हणणार की जोडलेलं नाही आहे, मला प्राप्त करताच येत नाही, मला हे जमतच नाही, मी करू शकतो की नाही, हे अडथळे निर्माण का झाले, हे काही नाही आहे. ती हिंमत ठेवून तुम्हाला पुढं धीराचं होऊन चालावं लागेल आणि त्याच वेळेस तो परमेश्वर आपल्याला दिसणार आहे. कारण परमेश्वर ही वस्तू अशी नाही आहे की गेलो लगेच काहीतरी भेटलं, नाही. त्या परमेश्वराने आपल्याला सर्व रस्ता, तत्त्वज्ञान, सर्व स्टेशन, सर्व सांगून टाकलेलं आहे. एक काही गोष्ट अशी विसरलेली नाही आहे. त्याच्यामुळं ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्याच पद्धतीनं चालावं लागेल, तसंच नियोजन करावं लागेल. आणि हे करत असताना परमेश्वराने स्वतः वैराग्य ते दुर्लभ, हे करत असताना आपण ही जी गोष्ट ही दुसऱ्याकडे बघत असतो. अरे यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे. एक म्हण आपण कर्मराठीमध्ये म्हणत असतो, छत्रपती शिवाजी जन्माला आले पाहिजे परंतु ते आपल्या घरी नाही, शेजारच्याच्या घरी. तसं तत्त्वज्ञान समजलं पाहिजे पण आपल्याला नाही, समोरच्याला समजलं पाहिजे. तत्त्वज्ञानावरचा आचार केला पाहिजे पण आपला नाही तर त्यांनीच आचार केला पाहिजे. तो असा वागतो, तो तसा बोलतो, तो हे का करत नाही, तो ते का करत नाही, परमेश्वराने तर असं सांगितलेलं आहे. ही जी दोषदर्शिका जो जीव आहे ना, हे सतत आपल्याला आपल्या जीवनात सातत्य ठेवत असतो त्या गोष्टीमध्ये. म्हणून परमेश्वर म्हणतात स्वतः ते दुर्लभ आहे, स्वतः वैराग्य ते दुर्लभ, स्वतः करण्यासाठी ते दुर्लभ आहे. दुसऱ्यासाठी आपण एकदम मोकळे असतो. त्याच्या परिस्थितीचा, त्याच्या जाणीवेचा, त्याच्या वैयक्तिक जीवनाचा कोणत्या प्रकारचा विचार करत नाही. आपण लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळं होऊन जातो. कारण ते भिक्षुक असे असे वागत होते, असे असे बोलत होते, ते वासनिक असे असे करत होते, ते तर मला इथं असे असे दिसले, ते तसे तसे दिसले. आणि म्हणून परमेश्वरांनी तर एवढे फटके आपल्याला तत्त्वज्ञानातून मारलेले की आपल्याला हा असा बोलण्याचा अधिकारच नाही कोणालाच. परमेश्वर स्पष्ट सांगतात जीव दोषदर्शिक आहे, हा मात्रागमन देखील पण पुढल्याचे वेश्या मात्रागमन, स्वतःचं मात्रागमन पाहत नाही पण पुढल्याचं वेश्यागमन पाहतो म्हटले. हे आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेलं असताना आपल्याला काय कोणता नैतिक अधिकार प्राप्त होतो? हा प्रेमाच्या अनुषंगाने तुम्ही कोणाला तरी सांगत असाल की बाबा रे हे चुकीचं आहे, हे आपल्या तत्त्वज्ञानात सांगितलेलं नाही. तुझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे, तू नामधारक आहे, उपदेश घेतलेला आहे, मग तू मिश्र भक्ती करू नको. किंवा तू वासनिक अवस्थेत पोचलेला आहे, तुला 4 गोष्टी कळतात समजतात, तर तू असं जर वागला तर हे चुकीचं आहे. किंवा एखादी भिक्षुक आहे, प्रेमाने आपले जर संबंध असतील तर आपण सांगू शकतो. दोष पाहणं, दोष दाखवण्याच्यात खूप मोठा फरक आहे ना. आपण यावरती चर्चा केलेली आहे. दोष पाहणं म्हणजे याच्या त्याच्याकडं याची त्याची बदनामी करणं. दोष दाखवणं प्रेमाने त्याला बरोबर घेऊन आपलेपणाने त्याला समजून सांगणं आणि मग त्यांनी तो बदल केला तर त्याचा फायदा, नाही केला तर आपण आपलं कर्तव्य करून मोकळं झालं आहे. पण दोष दाखवण्यापेक्षा दोष पाहणारे लोक आपल्याला समाजात खूप जास्त दिसतात. तर आपण दोष दाखवणारे असलो पाहिजे, दोष पाहणारे नसलो पाहिजे. तर ते घातक आहे आपल्यासाठीही धर्मासाठी. म्हणून परमेश्वर म्हणतात स्वतःच्या बुद्धीनं दोषाचा त्याग करणारे दुर्लभ आहे. माझ्यामध्ये दोष आहे, मी त्याग केला पाहिजे. माझ्यामध्ये हे चुकीचं आहे, मी ते टाळलं पाहिजे. माझ्यामध्ये असे नकारात्मक बाजू आहे, नकारात्मक विचार आहे, नकारात्मक गोष्टी आहे, त्या आपण बघितल्या पाहिजे. दुसऱ्याने सांगितल्यानंतर दोषाचा त्याग करणारे पुरुष या शब्द वापरले, ते पुरुष. जसे एखाद्याने आपली चुकी दाखवली आणि आपण लगेच म्हटलं पाहिजे अरे खूप चांगलं झालं, तुम्ही सांगितलं, माझ्या लक्षात आलं नाही, मी त्याच्यामध्ये सुधारणा कराल. म्हणून कर्मराठीमध्ये म्हटलं जातात ना, शेजारचं घर कोणचं असावं म्हटले, दोष दाखवणाऱ्याच. आपल्याला दोष दाखवणारा भेटला का आपण लगेच त्याला वेगळ्या पद्धतीनं पाहतो. पण दोष दाखवणारा हा आपला खरा हितचिंतक आहे, तो आपल्याला सांगतोय प्रेमाने. म्हणून स्वतः आपल्यामध्ये जर कळाला आपल्याला तर अतिउत्तम, आणि त्यात बदल करून घेतला तरच मग आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाता येणार. कारण आपल्यातले जीवनाचे जे दोष आहे ते आपल्याला काढायचे आणि गुणाची वृद्धी करायची. गुण घ्यायचे, गुण वाढवायचे, त्याचा संग्रह करायचा आहे. आणि जीव दोषदर्शिक आहे, जीव
मध्ये अनंत दोष आहे, नकारात्मक बाजू आहे, मतित्रय आहे, अनादि अविद्यायुक्त जीव आहे, हे सर्व त्याला काढायचं आहे. आणि हे काढण्यासाठी परमेश्वर मदत करणार आहे, पण आपली ती इच्छा असली पाहिजे. आणि हा हळूहळू छोट्या छोट्या प्रसंगानुरूप आपल्यामधला जो बदल आहे तो परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपली ती वाटचाल असली पाहिजे. आज हे चुकलं, उद्या हे चुकलं नाही पाहिजे माझ्याकडून, हे मीच मला सांगितलं पाहिजे. माझ्याकडून ही चुकी झाली, उद्यापासून ही होता कामा नये. मी असं बोलल्या गेलो, उद्यापासून असं बोलता कामा नये. असं वागल्या गेलो, उद्यापासून असं वागता कामा नये. माझ्या मनात असा विचार आला, उद्यापासून असा विचार आला नाही पाहिजे. याचा निश्चय जर आपण केला तरच ते आपण करू शकतो. म्हणून स्वतः ते दुर्लभ सांगितले, परमेश्वराने सांगितलं. स्वतः वैराग्य ते दुर्लभ. आपण वैराग्याच्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी, तत्त्वज्ञानाच्या गोष्टी, आचाराच्या, विचाराच्या साऱ्या गोष्टी करत असतो, पण त्या दुसऱ्यांसाठी. आपण आपल्यासाठी जेव्हा करायला सुरुवात करू, आपल्यासाठी आपण जेव्हा बोलायला सुरुवात करू, तेव्हा खऱ्या अर्थाने अध्यात्माला आपण सुरुवात केली. का माझ्यात काय कमी आहे आणि मला ते कसं भरून काढायचं आहे, माझ्यामध्ये काय बदल करायचा आहे, तो मी कसा करायचा आहे, हे मीच मला सांगायला सुरुवात केली पाहिजे, मीच मला बोलायला सुरुवात केली पाहिजे. माझ्यामध्ये तो बदल करून घेण्याचा मी स्वतः प्रयत्न केला पाहिजे, तर ते होईल. अन्यथा कधी होऊ शकत नाही. कारण दुसऱ्याकडून आपण अपेक्षा खूप करत असतो, आपल्याकडून अपेक्षा काहीच नसतात आपल्याला. जेवढ्या दुसऱ्याकडून आपण अपेक्षा करतो तेवढ्याच अपेक्षा आपण आपल्याकडून जर केल्या तर दुसऱ्यांच्या अपेक्षेकडं आपल्या जायला वेळच राहणार नाही, लक्ष राहणार नाही. तिकडं लक्ष पण आपण देऊ शकत नाही. आपल्याच अपेक्षा आपल्याकडून वाढलेल्या असायला पाहिजे. मी मला कसा दिसला पाहिजे, मी कसं असलो पाहिजे, मी कसं बोललो पाहिजे, मी कसं राहिलो पाहिजे. आरसा कशासाठी आहे? दररोज आपण जेव्हा तयार होतो त्या आरशासमोर उभं राहतो, तर त्या आरशासमोर उभं राहण्याचा उद्देश काय? की तो आरसा आपल्याला दाखवत असतो की तू कसा आहे. तुला तू आवडतो का? मग जा आता फिरायला, समाजात जा. तुला व्यवस्थित वाटतो का? मग तू जाऊ शकतो. तुला घातलेले ते कपडे तुला ते व्यवस्थित वाटतात का? त्याला दुसऱ्याला विचारायची गरज नाही. तर तो स्वतःच बघतोय ना, आपल्या नजरेत आपण कसं दिसतो हे जर त्याला कळत नसेल तर मग त्या आरशाला काय उपयोग आहे? त्या आरशासमोर उभं राहण्याला काय उपयोग? काहींना सवय असते आरशासमोर तासंतास उभं राहणार आणि दुसऱ्याला विचारणार, हा कपडा कसा दिसतो, हे कसं दिसतं, हे कसं असतं, मी कसा वाटतो, मी कसा दिसतो. मग आरशासमोर उभा राहतो कशाला? आपण आरशासमोर उभं राहिला, आपल्या नजरेतून आपण कसं दिसतो. तशा पद्धतीनं या तत्त्वज्ञानातून आपण आपल्याला पाहिलं पाहिजे. हा तत्त्वज्ञान म्हणजे आपला आरसा आहे. ती पारदर्शकता आपल्याला असली पाहिजे आणि आली पाहिजे की हा आरसा आपल्या समोर सतत असला पाहिजे. तत्त्वज्ञानाचा आरसा जर आपण समोर घेऊन आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत राहिलो तर आपल्याकडून चुका होण्याच्या शक्यता खूप कमी राहतील. आणि मग परमेश्वर प्राप्तीचा जो आशावाद आहे, जो आपण निर्माण केलेला आत्मविश्वास आहे, तो जागवायला आपल्याला काही हरकत नाही किंवा खूप काही वेळ, खूप काही ताकद आपल्याला लागणार नाही. आणि म्हणून स्वतः हे आपण बघितलं पाहिजे. मी काय आहे, मी कशासाठी, मी कसा आहे, मला मी आवडतो. इतकं सोपं आहे का समोरच्या व्यक्ती आपल्याला का आवडतात का त्याच्यामध्ये अशा काही गुणात्मक गोष्टी आहेत. तेच आपल्याला दुसऱ्याला आवडावं असं वाटत असेल का तेच गुणात्मक गोष्टी आपल्यात असल्या पाहिजे. कोणत्या वस्तूच्या संदर्भात घ्या, व्यक्तीच्या संदर्भात घ्या, त्या गोष्टी आपण आपल्यामध्ये उतरवल्या तर आपण दुसऱ्याला आवडायला सुरुवात करू. जर परमेश्वराला आवडावं अशी कोणती गोष्ट आपल्याकडे आहे, असायला पाहिजे. परमेश्वराने तत्त्वज्ञानातून सांगितलं की तुझ्यामध्ये हे सर्व जर असेल बऱ्यापैकी तर मला नक्कीच तू आवडेल. आणि परमेश्वराला आपण आवडावं हा विचारच किती आनंददायी, किती सुखदायी, किती मोठा आहे हा विचार करा. परमेश्वराला आपण आवडतोय हे 100% शिक्कामोर्तब आहे. आपण आवडतोय परमेश्वराला म्हणून परमेश्वराने आपल्यासाठी सृष्टी निर्माण केली. नुसती सृष्टीच निर्माण नाही केली, अवतार घेतला, वाडोवेडी फिरले, तत्त्वज्ञान सांगितलं, आचार तत्त्वज्ञान सांगत असताना स्वतः करून दाखवलं. जो आवडतो त्याच्यासाठीच माणूस काहीतरी करेल ना. जो आवडतो त्याच्यासाठीच दुःख घेईल, त्याग करील, सर्व राजवैभव सोडल. कोणासाठी? या जीवासाठी परमेश्वराने सारं सोडलंय, सारं त्रास घेतलाय, त्याग केलाय. याचा अर्थ परमेश्वराला आपण आवडतोय हे शिक्कामोर्तब. पण आपल्याला परमेश्वर आवडतोय का? आणि आपल्याला परमेश्वर आवडत असेल तर परमेश्वराने सांगितलेलं ते आपण करतोय का? तर ते
आपल्याला आवडतं आहे असं म्हणावं लागेल. आता आपल्यासाठी तर परमेश्वराने सारे सोडलं आहे, परंतु त्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीत जर आपण बसलो तर परमेश्वराला आवडेल. आवड आहे म्हणून त्यांनी केलं आहे, परंतु त्यात आपण आता बसायला पाहिजे. तो बसलं तर आपल्याला ते प्राप्त होईल. ब्रह्मचर्य त्रसले जी विषयाकारणे मडी उपरतिथे. हे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून हे सूत्र आपल्याला खूप मोठे असे फटके देत असतात की ब्रह्मचर्य त्रसले. ब्रह्मचर्य हे आपल्या तत्त्वज्ञानाचा खूप मूळ गाभा आहे. अस्तिपरीचं विकार विकल्प शून्य विकार हे ब्रह्मचर्य. मग ब्रह्मचर्य नुसतं शारीरिक आहे का? नाही, मानसिक आहे, बौद्धिक आहे, दृष्टिक आहे. ते जर त्रसलं तर मग मडे उपरायचे कामं करतो. का? छोट्याशा अपेक्षेपोटी मग आपण थातूर माथूर तांत्रिक मांत्रिक ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र पाळायला सुरुवात करतो. 2 पैसे भेटावे या अनुषंगाने आपण आपला धर्म विकतो. ते मड उपरणं आहे. त्याच्यावरती किती बोललं तर कमीच आहे, परंतु हे आपण समजून घेतलं पाहिजे. या विषयाच्या कारणाने, अपेक्षेने, स्वार्थापोटी, सुखाच्या अनुषंगाने धर्माचा अयोग्य वापर जी व्यक्ती करते ते ब्रह्मचर्य त्रसलेले मडी उकरायचं काम करत आहे. धर्माच्या नावाखाली अनैतिक कार्य करणारे, धर्माच्या नावाखाली चुकीचे मार्गदर्शन करणारे, धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा कर्मकांड पसरवणारे जे लोक आहे ते त्यांचं ब्रह्मचर्य त्रसलं आहे म्हणून ते मडी उकरायचं काम करत आहे. मडी उकरायचं काम आपण म्हणतो ना, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे. म्हणजे ही एक प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती धर्माच्या घातक आहे. त्याच्यासाठीही, धर्मासाठीही आणि इतरांसाठीही. यावरती आपण पुढच्या सत्संगामध्ये परत सविस्तर अशी चर्चा करू. सत्संग ऐकल्यानंतर नक्की प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.